मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणतात. इथे स्वप्न बघणारे तर खूप आहेत, पण ती पूर्ण करण्यासाठी रोज उठणारे थोडेच. माझा उत्सव जवळ आला की या शहराची धावपळ अजूनच वाढते. प्रत्येक गल्लीत माझ्यासाठी जागा तयार होते आणि प्रत्येक घरात कोणीतरी काहीतरी मनापासून मागत असतं. आणि याच शहरात एका छोट्याशा खोलीत एक मुलगा स्वतःसाठी एक वेगळंच जग तयार करत बसलाय. मुंबईत दोन प्रकारची लोक असतात. एक ज्यांना उद्याची काळजी असते आणि दुसरे हे असे जे रात्री 3 वाजता पण हा शॉट सिनेमॅटिक दिसतोय का हे बघत बसतात. हा आरव, प्रोफेशनने एडिटर, पॅशनने फिल्म मेकर आणि रिलेशनशिप स्टेटस त्याबद्दल न बोललेलंच बरं. पप्पा, तुला कधी असं वाटतं का की काही लोक आपल्या समोर यायच्या आधीच त्यांचा प्रेझेन्स आपल्याला फील होतो? हो, मला तर मोदक येण्याच्या आधीच त्यांचा प्रेझेन्स फील होतो. म्हणजे बघ ना, आपल्याला काही लोक भेटतात आणि काही लोक भेटायच्या आधीपासूनच आपल्याला माहीत असतात. मला ना त्या मुलीचा चेहराच लक्षात नाही आहे, पण तिचे डोळे एकदम स्पष्ट आठवतात मला. ह्याचं ह्या लेवलचं डिलिजन असेल तर मलाही टेन्शन येतं कधी कधी याचं. इमॅजिन कर ना पप्पा, मुंबईत इतके सारे लोक आहेत, पण कुठेतरी ती एक अशी व्यक्ती असेलच ना जिला रात्रीचा पाऊस लोंढी वाटत नसेल पण छान वाटत असेल. जी कदाचित जगाला स्वतःच्या वेगळ्या नजरेने बघत असेल. म्हणजे जसं की लोकांना जिथे फक्त रस्ता दिसतो ती स्वतःची तिथे नवीन स्टोरी क्रिएट करत असेल तर. हा ज्या दिवशी प्रेमात पडेल नक्कीच त्या दिवशी सिनेमॅटिक पाऊस आणि बॅकग्राऊंड स्कोर दोन्ही तयार असतील. अरे वा, क्लायंटचा संसार वाचला. आता तरी माझं बघ. तुम्हाला माहिती आहे, एडिटर लोकांच्या फाईल नेम्सवरूनच आपण त्यांच्या मेंटल स्टेटचा अंदाज घेऊ शकतो. जग सगळ्यांना सारखंच दिसतं, पण प्रत्येक कलाकार हा वेगळ्याच नजरेने पाहतो. इंटरेस्टिंग. आरोही, आणि इथून पिक्चर झाला सुरू. तुला माहिती आहे, हे काल मला लायब्ररीमध्ये सापडलं. आजकाल कोण असे हँड पेंटेड बुकमार्क वापरतं? आणि हा कोट तर बघ ना, जिने कोणी लिहिलं आहे ती तर मला नॉर्मल व्यक्ती वाटत नाही, कधीतरी जास्तच विचार करते. हो, नॉर्मली तर लोक कीप स्माइलिंग एवढंच लिहितात. हॅलो. ए हिरो, हा बोल ना. तू पुन्हा त्या इमॅजिनरी मुलीच्या विचारात तर नाही आहेस ना? पहिली गोष्ट तर ना, ती इमॅजिनरी नाही आहे. मी पाहिलं आहे यार तिला. आय मीन
स्वप्नात पाहिलं आहे. मला तिचे डोळे माहिती आहेत, बाकी तर काय आयडिया नाही. तुला लिटरली ना तिचं नाव त्या बुकमार्क करून मिळालंय. फेस नाही माहिती, व्हॉइस नाही माहिती, काहीच नाही माहिती तिच्याबद्दल तुला. हां कळतंय मला काहीच नाही माहिती. बट ती कुठेतरी असेल हे मला फील होतं आहे. अरे देवा, पुन्हा तेच तेच. एक मिनिट, माझ्याकडे बघून बोलली काही? तुला लिटरली असं वाटतं तुला त्या एका बुकमार्कवरून सोलमेट भेटेल? अरे यार तुला नाही समजणार का? अरे मग समजून सांग. अगं कधी कधी ना युनिवर्सकडे आपल्या प्रश्नांची उत्तरं असतात. तो सिग्नल्स देत असतो, बट इट्स इम्पॉर्टंट की आपण ते सिग्नल्स किंवा जे हिंट्स तो आपल्याला देतो आहे ते आपण समजले पाहिजे. मूवीज आहेत ना जरा कमी बघत जा. एवढं पण डेल्युजनमध्ये असणं बरं नव्हे. मी ना मूवीज बघत नाही, मी ते जगतो. म्हणून तू सिंगल आहेस ना. असं नाही आहे का? आरव, हां जास्त अटॅच नको होऊस रे त्या कल्पनेशी. कधी कधी आपण व्यक्ती नाही तर फिलिंग शोधतो दॅट विल कम्फर्ट यू अँड मेक यू फील सेफ. मी बी शकतो. चल झोप आता, उद्या ऑफिस आहे ना. हो जायचं आहे. आज लय ज्ञान दिलास. बाय, गुड नाईट. गुड. ठेव फोन. बाप्पा, जर खरंच अशी कोण मुलगी असेल ना तर प्लीज आमची भेट घडवून आण. म्हणजे काय लिहिलंच असेल पुढे तर तुझ्या आशीर्वादाने होऊ दे. काही प्रार्थना पूर्ण होत नाहीत, कारण त्यांची कथा आधीच लिहिलेली असते. आणि या फिल्ममेकरच्या कथेचा दिग्दर्शक मीच आहे.